ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। सायली किडनॅप झाल्यानंतर अस्मिताने प्रियासोबत जे काही कारस्थान केलेलं असतं त्या कारस्थानाची आता कल्पना सुभेदारांसमोर भांडेफोड करणार असते आणि त्याचबरोबर आता सर्वच जण मिळून अस्मिताला हात जोडून सायलीची माफीसुद्धा मागायला लावणार असतात। परंतु हे सर्व काही कारस्थान आता अस्मिता तन्वीने रचल्याचं सांगते आणि सर्व काही तिथे आता प्रियावरच शेकणार असतं, कारण अस्मिताने या कारस्थानात तिचा कोणताही हात नसल्याचे सांगून या प्रकरणातून कायमचा हात काढून घेतलेला असतो। तर त्याचवेळी आता पूर्णाची आणि प्रतापसमोर प्रियाचा खरा चेहरा येणार असतो की ज्या तन्वीला आपण इतकी चांगली आणि समजूतदार म्हणत होतो तीच तन्वी सुभेदारांच्या घरात येऊन भांडण लावण्याचं काम करून जाते। आणि त्याचबरोबर सायलीचा खरा चेहरा सुद्धा आता पूर्णाची समोर आलेला असतो की ज्या सायलीला आपण इतके दिवस तिचा द्वेष केला, तिचा सतत अपमान करत राहिलो, परंतु सर्वात गुणी मुलगी तर तीच निघाली। अखेर आता पूर्णाची आणि प्रतापला स्वतःच्या चुकीची जाणीव होत खूप मोठा पश्चाताप सुद्धा होणार असतो। तर तिथे आता कल्पनाने दिलेली अस्मिताला शिक्षा की तिने सायलीची हात जोडून माफी मागायची, तर आता अस्मिता सायलीची माफी मागणार का हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इकडे आता मालिकेमध्ये किल्लेदार आणि सुभेदार दोन्ही कुटुंब आता एकत्र आलेले असतात आणि अर्जुनने महिपतीचा खरा चेहरा सर्वांसमोर आणला असल्यामुळे आता रविराजांना त्यांच्याच बाबतीत खूप मोठा पश्चाताप व्हायला लागलेला असतो की आपण अर्जुनवरती विश्वास न ठेवल्याने किती मोठ्या गुन्हेगाराला आपण पाठीशी घातला आहे। आणि तोच पश्चाताप झाल्यानंतर रविराज आता प्रियाला सक्त ताकीद देतात ती की साक्षीपासून कायमचं लांब राहण्याची। आणि त्याचनंतर रविराज आणि चैतन्य दोघे आता स्वतःची चूक लक्षात घेऊन अर्जुनची घरी येऊन माफी सुद्धा मागतात। तर अर्जुन आता खूपच खुश असतो, कारण शेवटी रविराजांनी त्याला ज्युनियर म्हणून हाक मारलेली असते। तर सायलीने सांगितलेलं असतं की आता रविराजांच्या मनातील सर्वच गैरसमज लवकरात लवकर दूर होतील आणि तुमचं नातं पूर्वीसारखं सुद्धा होईल। तर आता सुभेदारांसाठी सर्व काही आनंदाच्याच वार्ता येत असतात, कारण प्रतापवरती लागलेला डाग सुद्धा पुसलेला असतो आणि रविराजांनी आता सायली आणि अर्जुनचा स्वीकार सुद्धा केलेला असतो। तर त्यानंतर आता दुसऱ्याच दिवशी होळी असते, तेव्हा कल्पना सायलीला सांगते की मागच्या वर्षी सायली जेव्हा तू होळी साजरा करत होती आपल्या घरात, तेव्हा तुला सुनेचा मानच इथे दिला गेला नव्हता। पूर्णाजी आणि यांनी सुद्धा तुला सून म्हणून स्वीकारलेलं नव्हतं, परंतु आता तसं काहीच नाहीये। उलट आता सर्वांनी तुला स्वीकारलेलं सुद्धा आहे आणि तुझं खूपच कौतुक करत आहेत। त्यामुळे आज जेवढी काही तयारी आहे ना ती सर्व काही तयारी तू कर, कारण मला असं वाटतं की आता एकही चूक तू करू नकोस। शेवटी पूर्णाईच्या कौतुकाची थाप तुझ्या पाठीवरती पडलेलीच आहे आणि तुझे सर्व काही गुण पूर्णाईंना समजले आहेत। त्यामुळे सर्व तयारी आता कल्पना सायलीलाच करायला सांगते। तर जेव्हा कल्पना सायलीला हे सर्व काही सांगत असते तेव्हा अस्मिताचा पडलेला चेहरा कल्पनाने पाहिलेला असतो आणि कल्पनाला तिथेच वेगळा संशय आलेला असतो। त्यामुळे अस्मिता रागानेच तिथून निघून गेलेली असते ती तिच्या रूममध्ये। तर कल्पना लगेचच तिच्या पाठीमागे जाते, तेव्हा अस्मिता लगेचच प्रियाला फोन करते आणि प्रियाला म्हणायला लागते की तन्वी, अगं आमच्या घरात ना सर्व काही वारे उलट्याच दिशेने फिरत आहेत, जिथे तिथे बघावं त्याच्या तोंडी त्या सायलीचंच कौतुक चालू आहे। आणि तन्वी तुला माहिती आहे का, अगं पूर्णाचीने ना स्वतःची खानदानी साडी सायलीला भेट म्हणून दिली आहे, का तर म्हणे तिने डॅडला सोडवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला। जर असंच तन्वी जर चालू राहिलं ना सुभेदारांच्या घरात तर तू अर्जुनची बायको होण्याची स्वप्न विसरूनच जा बाई। तेव्हा आता प्रिया म्हणत असते की हो अस्मिता, मी समजून घेऊ शकते, परंतु आपण काय करणार अगं, कारण सायलीचा खरा चेहरा अजून पूर्णाईंना माहीत नाही ना। आश्रमात ती जशी वागत होती, जसं मधुभाऊंना लुबाडत होती, ते सर्व काही अजून यांच्यासमोर आलेलं नाहीये, कारण सायली फक्त चांगुलपणाचं नाटक करते सर्वांसमोर। आपण ना तिचा खरा चेहरा ना पूर्णाईसमोर घेऊन यायला पाहिजे, मग बघ एक सेकंदही सुभेदारांच्या घरात ती टिकणार नाही। त्यावरती अस्मिता म्हणते हो अगं तन्वी, त्यावेळी जर तू मूर्खपणा केला नसतास ना तर आता ती सायली सुभेदारांच्या घराच्या बाहेर असते। तेव्हा प्रिया म्हणायला लागते कोणत्या वेळी आणि मी अशी काय चूक केली आहे की तू माझ्यावरती शिकते सर्व काही।
तेव्हा अस्मिता म्हणायला लागते की जेव्हा ती सायली किडनॅप झाली होती, म्हणजे सुभेदारांच्या घरातून गायब होती, तेव्हा आपण आता तिच्यावरती चोरीचा आळ चांगला आणला होता ना, परंतु तू माघार घ्यायची काय गरज होती? तू उगाचच सर्वांसमोर खोटं सांगितलं आणि माघार घेतली. त्याच वेळी जर सायलीवरती ते आरोप लागले असते ना, तर मग पूर्णाजीने आल्या आल्या तिला घराच्या बाहेर हाकललं असतं आणि कोणाला कळलंही नव्हतं की ते सर्व काही कारस्थान आपलं होतं ते. तर इकडे आता कल्पनाने गुपचूपपणे ते सर्व काही ऐकलेलं असतं आणि कल्पनाला मोठा धक्काच बसलेला असतो. तर त्यानंतर आता सर्व काही होळीची तयारी सायलीने केलेली असते आणि कल्पना आता सायलीला होळीची पूजा सुद्धा करायला सांगते. तर सर्वच जण आता होळीची छान अशी पूजा करतात. सायलीने सर्व काही साजरं संगीत पार पाडलेलं असतं, अगदी कल्पना जशी करते तसे, आणि पूर्णाईंना जसं हवं असतं ते सर्व काही तयारी सायलीने केलेली असते. तर त्यानंतर सुभेदार परिवार सर्व मिळून आता एकत्र येत होळी पेटवतात. तर त्यानंतर सर्वच जण आता घरात जायला निघालेले असतात. तेव्हा कल्पना सांगते की पूर्णाई थांबा, मला तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तेव्हा आता सर्वच जण थक्क होऊन जातात की अचानकपणे कल्पनाला काय सांगायचं असेल, हा मोठा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो. तेव्हा कल्पना सांगायला लागते की पूर्णाई, जेव्हा सायली गायब झाली होती, म्हणजे आपल्याला अर्थातच आत्ता समजलं की सायलीला कोणीतरी किडनॅप केलं होतं, परंतु त्यावेळी अर्जुनने आपल्याला खोटं सांगितलं होतं ना की ती मंदिराच्या मागच्या बाजूला बेशुद्ध अवस्थेत सापडली. त्यावेळी आपल्या घरात अजून एक घटना घडली होती आणि तुम्हाला चांगलंच आठवत असेल की अस्मिता आणि तन्वी या दोघी म्हणत होत्या की सायलीने तुमचे दागिने चोरले आहेत आणि तिच्यावरती चोरीचा आळ लावला. तेव्हा प्रताप म्हणतो, अगं कल्पना, परंतु झाली ना ती गोष्ट, आणि तन्वीने तिथे काही सर्व स्पष्ट केलं होतं की अस्मिताच्या हातून चूक झाली होती, मग आता ते काय परत परत उकरून काढतेस तू? तेव्हा कल्पना म्हणते की हो, मला जे सांगायचं आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे. आणि कल्पना पूर्णाईला म्हणते की पूर्णाई, सायलीवरती चोरीचा आरोप आणला गेला होता आणि ते करणारं दुसरं तिसरं कोणी नाही तर अस्मिता होती. अस्मिताने स्वतःहून तुमचे दागिने लपवले होते आणि सायलीवरती चोरीचा आळ ढकललेला होता. आणि मला आत्ता असं वाटतं की जर आपण अस्मिताला आत्ताच व्यसन नाही घातली ना, तर अस्मिता असे कारस्थानं परत परत करायला जाऊ शकते. त्यावरती आता पूर्णाई चिडलेलीच असते, परंतु पूर्णाजी म्हणते की कल्पना, आता हे सर्व काही अस्मिताने सायलीच्या बाबतीत घडवलं आहे ना, मग शिक्षा द्यायचीच असेल तर तू स्वतः दे. तेव्हा कल्पना सर्वांसमोर आता अस्मिताला म्हणते की तू जी काही चूक केली आहे ना, सायलीवरती चोरीचे आरोप लावून, त्या चुकीची एकच शिक्षा आहे की तू सर्वांसमोर सायलीची हात जोडून माफी मागायची. तर तिथे आता कल्पना पुढे होऊन सायलीची माफीच मागत नसते. तेव्हा अश्विन आणि अर्जुन सुद्धा म्हणायला लागतात की आम्हाला वाटलंच होतं की नक्कीच यामध्ये कोणाचा तरी हात असूच शकतो, कारण सायली वहिनी असं करणं शक्यच नाहीये. तर प्रताप अस्मितावरती चिडलेला असतो आणि म्हणत असतो की अस्मिता, अजून किती खालच्या थराला जाणार आहेस? अगे असे किती दिवस आमचे संस्कार तू धाब्यावरती बसवणार आहेस? तेव्हा आता अस्मिता सांगायला लागते की त्यामध्ये हात फक्त माझ्या एकटीचाच नव्हता, खरं तर ती गोष्ट माझ्या मनात सुद्धा आली नव्हती. तेव्हा कल्पना म्हणायला लागते की अस्मिता, खोटं बोलू नकोस, मी स्वतः तू जे काही फोनवरती सांगत होती ना ते मी ऐकलं आहे. तेव्हा अस्मिता म्हणते, मम्मा मी खरंच सांगते आहे, जे काही कारस्थान केलं होतं ना ते माझ्या एकटीचं नव्हतं, यामध्ये तन्वीचा सुद्धा हात होता, कारण मी शांतपणे तिथे उभी होते, हे सर्व काही माझ्या मनात भरवणारी तन्वीच होती. तन्वीनेच सांगितलं की आपण पूर्णाजीचे दागिने गुपचूप चोरून लपवून ठेवूयात आणि सायलीवरती आरोप लावूयात, की जेणेकरून जेव्हा सायली सुभेदारांच्या घरामध्ये परत येईल तेव्हा पूर्णाजी तिच्यावरती चिडेल, तुम्ही सर्वजण चिडचाल आणि सायलीला घराबाहेर काढचाल. त्यामुळे मी हे सर्व काही केलं, असं म्हणत आता अस्मिताने सत्याचा तिथे मोठा बॉम्ब फोडलेला असतो आणि सर्वच प्रियाचं कारस्थान असल्याचं सांगून सर्व प्रकरण तिच्यावरतीच शेकलेलं असतं. तर तिथे अखेर आता प्रियाचा नीच चेहरा प्रताप आणि पूर्णाईंच्या समोर आलेला असतो की सायली तिथे निर्दोष होती आणि आपण उगाचच सायली नसताना तिच्यावरती घाणेरडे आरोप लावले आणि तिला बदनाम करण्याचा प्रयत्न सुद्धा केला, आणि त्याचसाठी पूर्णाई आणि प्रतापला पश्चाताप वाटायला लागलेला असतो की आपण सायलीला ओळखायला खूप मोठी चूक केली आहे म्हणून. परंतु तिथे कल्पनाचा एकच हट्ट असतो की आत्ताच्या आत्ता अस्मिताने सर्वांसमोर सायलीची माफी मागायची. तर आता अस्मिताला
सायलीची माफी मागावी लागणार की नाही आणि अस्मिता आता स्वतःहून माफी मागणार की नाही हे तर आपल्याला येणाऱ्या भागातच समजणार आहे। तर त्याचबरोबर आता प्रिया जेव्हा सुभेदारांच्या घरी येईल तेव्हा पुन्हा आता तिला काय शिक्षा देणार हे पाहणं खूपच मनोरंजक ठरणार आहे।